औरंगजेबाच्या कबरीवरून उफाळलेला वाद आता निवळू लागलाय, पण पर्यटनाची राजधानी असलेल्या वेरूळ अजिंठ्याला वादाचा आर्थिक फटका बसतोय। कबरीचा वाद आणि वाढत चाललेला उन्हाचा पारा याचा परिणाम पर्यटकांवर होतोय। वेरूळ आणि औरंगजेबाची कबर केवळ 4 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता कमी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी अधिक बोलूया। सिद्धार्थ, साधारणपणे मुलांच्या सुट्या बघून, दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी बघून अनेक जण पर्यटनाकरता बाहेर पडतात, पण आता हे जे काही औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग निर्माण झालंय, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे का? निश्चित सुवर्णा त्याचा परिणाम झालेला आहे, विशेष करून एल्लोरा या ठिकाणी। कारण एल्लोरा आणि औरंगजेबाची कबर जवळपास 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळं डोमेस्टिक म्हणजे राज्याचे तर अजिबात पर्यटक नाही। पाठीमागं मी तुम्हाला लेणी दाखवतो। लेणीमध्ये हे जे दृश्य आहे हे अत्यंत म्हणजे दुर्मिळ आहे, कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। देशी पर्यटक असतील, विदेशी पर्यटक असतील, या ठिकाणी येत असतात। मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर मात्र या ठिकाणी जे आहे अगदी तुरळक पर्यटक झालेले आणि त्याचा बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे। आपण काही छोटे मोठे व्यापारी आहेत तिथले, त्यांच्याशी बोलूया। एक आहे या ठिकाणी बबन नावाचे व्यापारी, गेटवर सतत छोट्या मोठ्या वस्तू ते पर्यटकांना देत असतात। परिणाम झालाय? परिणाम तर नाही, दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये कमीच गर्दी असते इथे। पण आता या कबरीचा वाद वगैरे काही नाही, इकडे काही असं परिणाम नाही। पण राज्याचं एकही पर्यटक दिसत नाही। हो, एवढं आहे। राज्यातल्या लोकांना माहिती आहे, लोक येत नाही। हो, राज्यातले स्थानिक लोक नाही, ज्यांना माहिती आहे ते येत नाही। पण किती उन्हाचा खरा परिणाम आहे या ठिकाणी? उन्हाच्यामुळेच जास्त परिणाम। किती धंदा आहे तुमचा दररोज? आज धंदा काय, आता धंद्यावरती गर्दीवरती असतो ना धंदा। आता कधी 200 होता, कधी 500 होता, कधी 1000 रुपये पण होता। अच्छा, परत बघूया आपण। पाणी विकणारे लोकही या ठिकाणी आहेत। मित्र, काय म्हणशील, किती बॉटल विकायचा आधी, आता किती? पहिले सर 150 विकायचा, आता 50-60 मध्ये येऊ लागलं। कसं काय गर्दी कमी झाली म्हणून ते आंदोलन पेटलेलं ना, सगळं ते न्यूज मध्ये ना तेच गोष्ट चालू आहे। त्यामुळे बाहेरचे कस्टमर, समजा बाहेरचे राज्यात, तेलंगणा, आंध्रा, तामिळ, सगळं ते येऊन लागले आता पहिले सारखे। फक्त ज्यांना माहित नाही बाहेरच्या राज्यातले जास्त येऊ लागले। हा, पहिले आता ते ज्यांना माहित नाही ते येऊ लागले थोडं पण थोडं। आपल्या मराठी माणसं म्हणजे राज्यातले माणसं तर फार कमी झालं आता। आमच्या जिल्ह्यामधले संभाजीनगर जिल्ह्यामधले येऊन लागले आता फिरायला, पहिले यायचे पूल। पण हा उन्हाचा परिणाम आहे का खरंच या वादाचा परिणाम? नाही, वादाच परिणाम। उन्हामध्ये असं येतं ते थोडं 12 ते 1 दरम्यान येत नाही, पण सकाळी आणि संध्याकाळी येऊन जातं पूल। म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम? दोन टाइम येऊन लागले आता पहिले। आणखी बा छत्री विक्रेते आहेत तिथं, काय म्हणशील मित्रा, काय परिणाम झालेला जाणवतो? आता तर हे वादामुळं खूप परिणाम होतो याच्यावर। काय लोकल जे पब्लिक आहे ते आजूबाजूचे गावाचे ते वादामुळं काही येत नाही। बाकीचे काय टुरिस्ट ज्यांना माहिती नाही ते येत आहे, बाकीचे जे लोकल आहे तेच येत नाही। खास करून बाहेरचे जास्त लोक आहेत ज्यांना वाद माहित नाही। बस तेवढंच किती परिणाम झाला असेल अंदाज? खूप सारा परिणाम झाला। ज्याला आता हे ड्रायव्हर फील्डमध्ये जे आहे त्यांना माहिती आहे तर ते घेऊन नाही येत। बस मग एवढंच आहे। किती छत्र विकायचं, आता किती विकतो? आता काय दिवसभरामध्ये 30-40 विकत होतो, आणि आता किती विकले? आता 10-20 बी जात नाही। म्हणजे बऱ्यापैकी परिणाम झालेला। भरपूर निश्चितपणे बघितलं आपण सुवर्णा की परिणाम झालेला आहे। ज्या वस्तू विक्रेते दररोज या ठिकाणी टुरिस्टसाठी असतात, विशेष करून राज्यातला टुरिस्ट या ठिकाणी फिरकताना दिसत नाही। परराज्यातल्या लोकांना हा वाद माहीत नाही, त्यामुळं त्यांचे टूर झालेले ते या ठिकाणी तयार झाले असेल ते या ठिकाणी येत आहेत, मात्र राज्यातला पर्यटक या ठिकाणी येत नाही। यांच्या बोलण्यानं आपण म्हणू शकतो की 50%च्या आसपास हा परिणाम झालेला आहे। एलोरामध्ये जरी हा परिणाम झाला असेल तर अजिंठ्याला सुद्धा तो परिणाम झाला असावा, कारण राजधानीचा, पर्यटनाची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं। मात्र उन्हाचा सुद्धा परिणाम काही लोक या ठिकाणी सांगतात। निश्चितपणे उन्हाचा परिणाम झाला असू शकतो, मात्र महाराष्ट्रातला पर्यटक या ठिकाणी एक नाही ज्यांना हा वाद माहीत आहे, त्यामुळे या वादामुळे निश्चितपणे पर्यटनाच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झालेला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ। अजंता एलोरा असं म्हणण्याची पद्धत आहे, परिस्थिती आहे।